सेविका व मदतनीसताई यांच्यासाठी अखेरीस एप्रिलचा मानधन व प्रोत्साहन भत्ता निधी वितरित करण्यासंदर्भात नवीन GR म्हणजे शासन निर्णय आला आहे। महिला व बालविकास विभागाकडून ही सविस्तर अपडेट आली आहे, आपण पाहूया। पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या योजना यात्रा चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, कारण अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो जे 100% अपडेट आहेत अंगणवाड्या संदर्भात असो, सरकारी योजना संदर्भात असो, विथ GR विथ प्रूफ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातात। त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसताई हा व्हिडिओ पाहत असेल, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, तुमच्याच फायद्याचं असणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे। आता हे पूर्णपणे शासन निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आलेले हे शासन निर्णय असणार आहे। तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय आला आहे 8 मे 2026 रोजी हे शासन निर्णय आला आहे। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अनेक लाभार्थी जे अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीसताई आहे त्यांचे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। जे 50% अंगणवाडी सेविकाताई असो किंवा मदतनीसताई आहे, तुमचे सुद्धा असं झालं आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा की फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा व मार्च महिन्याचे सुद्धा काही अंगणवाडी सेविकाताईंचे व मदतनीसताईंचे पैसे जमा झालेले नाहीत। तर ते केंद्र शासनाकडून, केंद्र सरकारकडून जे निधी आहे SNS स्पर्शद्वारे जे DBT मार्फत जे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यात जमा होतात मानधन व प्रोत्साहन भत्ता, ते रखडलेले आहेत। पण आता जे आपल्याला GR आला आहे तो महिला व बालविकास विभागाकडून महाराष्ट्र शासनांतर्गत म्हणजेच राज्य सरकारकडून हे निधी वितरित करण्यासंदर्भात GR असणार आहे। आता किती निधी वितरित झालेला आहे, कोणत्या महिन्याचा आहे, आता ज्यांचे फेब्रुवारी मार्च एप्रिलचे महिने रखडलेले आहेत त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार का? बघा, अनेक जे अंगणवाडी सेविकाताई आहे, अनेक जे अंगणवाडी मदतनीसताई आहे त्यांचे सुद्धा मानधन प्रोत्साहन भत्ता आलेला नाही। तर केंद्र सरकारकडून जे येतात पैसे, आपल्याला सुद्धा माहिती आहे जे अंगणवाडी सेविका मदतनीसताई आहेत ते रखडलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना टेन्शन आहे। पण हा GR काय म्हणतो बघूया। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून महाराष्ट्र शासनांतर्गत 8 मे 2026 रोजी हा GR आला आहे, ज्यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। आता बघा, सदर शासन निर्णयात व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रचना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष जे बघू शकता तुम्ही उद्दिष्टांमध्ये रचना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमध्ये रचना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण बघा 174 कोटी रुपये, बघा 174 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्सेचे आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तर त्यामध्ये पोषण आहार आहे, पोषक अन्न व पेयांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडी सेवा राज्य, तर अर्थसंकल्पीय तरतूद 2026-27 साठी किती आहे? 1021 कोटी आहे। यापूर्वी वितरित तरतूद आहे 174 कोटी आहे व या अध्ययनशित्व वितरित करण्यात येत असलेली निधी सुद्धा 174 कोटी असणार आहे। तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजना कार्यवाही पूर्ण करावी। त्यानंतर सदर शासन निर्णय व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक देण्यात आले आहे, दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या जी वेबसाईट आहे ऑफिशियल या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून तुम्ही तिथे पाहू शकता। तर अंगणवाडी सेविकाताईंनो व मदतनीसताईंनो, तुम्हाला वेळेवरती जो तुमचं मानधन आहे प्रोत्साहन भत्ता जमा होतो का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण आता मे महिन्याचे 11 तारीख आहे, आज मे महिन्याचा 11 तारीख आहे, तरी सुद्धा एप्रिलचे जे मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे अजूनही अनेक अंगणवाडी सेविका मदतनीसताई असो किंवा मार्चचे जमा झालेले नाहीत व जे उन्हाळी सुट्टी संदर्भात सुद्धा शासनाने निर्णय दिलेला नाही। 1 महिन्याची सुट्टी मागणी केली होती, 1 महिन्याची सुट्टी अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांच्यासाठी मागणी केली होती, परंतु 15 दिवस अंगणवाडी सेविका व 15 दिवस अंगणवाडी मदतनीसताई यांना सुट्टी मिळत आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुमचं मत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तुमचे मानधन प्रोत्साहन भत्ता रखडलेले आहेत का वेळेवरती तुमच्या खात्यामध्ये जमा होतात? अनेक अंगणवाडी सेविकाताई, अनेक अंगणवाडी मदतनीसताई आपल्याला कमेंटच्या माध्यमातून असो किंवा मेसेजच्या माध्यमातून असो रिप्लाय करून सांगतात। तुमचं मत काय आहे नक्की सांगा। आणि
ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसताईंनी अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की हे इम्पॉर्टंट आहे किंवा हे महत्त्वाची माहिती आहे, उपयुक्त माहिती आहे तुमच्यासाठी, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.